एकच प्रश्न ना सुरुवात हाँ सर। राजा यादव सर ओ यादवजी सुरुवात का हो हो सर सुरू बघा तुम्ही एक हातात फिरताय आणि एक हात नाही सर सुरू भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनीच आता त्यांचं भिंग फोडण्याची कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचे पती डॉक्टर प्रभाकरन हे एक चांगले इकॉनॉमिस्ट आहेत, ॲनालिस्ट आहेत आणि त्यांनी 2024 साली आंध्र प्रदेशच्या निवडणुकीच्या पॅटर्नचं त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन संपल्यानंतर 5% मतदान 4.95 असे त्यांचे फिगर्स आहेत. हे 11 ते 2च्या दरम्यान टाकण्यात आलेले आहेत. त्यांचं हे विधान जे आहे ते अत्यंत गांभीर्यपूर्वक विधान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की एवढा भ्रष्टाचार करून आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी असताना आपलं सरकार त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला अशी परिस्थिती आहे. चंद्रबाबू नायडूंना त्यांचा असताना फायदा झाला हा भाग आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की एस्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यानंतरही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे शांत बसलेले आहेत, कसलीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. हा जो फ्रॉड आहे हा महाराष्ट्रामध्ये झालेल्या फ्रॉडसारखा आहे. महाराष्ट्रामध्ये मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर 75 लाख मतदान हे करण्यात आलं अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन हायकोर्टामधले 2 जज, पूर्ण हायकोर्ट असं म्हणणार नाही पण हायकोर्टामधले 2 जज यांनी चेतन आयरे भारतीय नागरिक मतदार हे महाराष्ट्राचं इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात. बाबा चेतन आयरे भारतीय नागरिक आहे, मतदार आहे, कार्ड होल्डर आहे, तो जर करू शकत नसेल तर कोणी केला ह्याचा खुलासा असताना करावा, जेणेकरून मग त्याला पकडून आम्ही असताना त्या ठिकाणी सांगतो कारण का ॲनेक्शर 44 हा जो आहे की ज्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने पोलिंगच्या दिवशी जे घडलेलं आहे ते सगळं द्यावं लागतं, तेच सबमिट केलेलं नाही. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की हे जे इन्स्टिट्यूशनल करप्शन झालेलं आहे, सरकारी पातळीवरती झालेलं करप्शन जे आहे ते आता एवढं वाढलेलं आहे की देशामध्ये आम्ही काही केलं तरी चालेल आणि म्हणून जे काही करारनामे असणारे जे झालेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेला आणि त्याच्याच बरोबर भारताला नुकसानदायक झालेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. इथला मध्यमवर्गीय जो आहे, जो स्वतःच्या कुटुंबामध्येच फसलेला असं मी त्याला म्हणतोय, देश सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे आपण लक्षात घेऊ. त्याच्यामुळे मध्यम वर्गाने कुटुंबाला जसं आपण सुरक्षित करतो तशा रीतीने देशालाही सुरक्षित आपण केलं पाहिजे. आणि त्यासाठी जसं अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात नो किंग अमेरिकन्स आर डेमोक्रॅट्स अशा रीतीने जे स्लोगन देण्यात आलेलं आहे
तशाच पद्धतीने भारतीय मध्यमवर्गीयाने सुद्धा आपलं स्वतःचं कॅरेक्टर दाखवण्याची असणारी गरज आहे की आम्ही सुद्धा भारतीय आहोत आणि भारतीय म्हणूनच आमचं कुटुंब सुरक्षित आहे हे गृहीत धरून मध्यमवर्गीय इथल्या रस्त्यावरती उतरेल आणि आपला रोष व्यक्त करेल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार सर, म्हणजे 2024 चा जो मॅन्डेट होता तो इलिगल आणि इलिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, फॅब्रिकेटेड आहे आणि आम्ही राहुल गांधींना असं म्हणतोय की त्यांनी जे बोट चोरी झालेली आहे जे म्हटलेलं आहे त्यांचं आंदोलन बरोबर आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु जे काही मतदार कापल्या गेलेले आहेत किंवा ज्यांची नावं वगळल्या गेलेली आहेत त्यांनी कुठल्या तरी एका प्रभागाचं जर एवढी नावं होती, एवढी नावं वगळण्यात आली आणि त्याच्यापैकी एवढी माणसं त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत हे जर दाखवून दिलं असतं तर त्यांच्या आंदोलनामध्ये वजन आलं असतं असं मी त्या ठिकाणी आम्ही त्यांना असं म्हणतोय की ही आकडेवारी आलेली आहे, ही आकडेवारी सिद्ध करायची असेल तर तुम्हाला कुठलं तरी प्लॅटफॉर्म लागतं आणि कोर्ट हे एकमेव प्लॅटफॉर्म आपल्या इथे आहे की ज्याच्या मार्फत हे तुम्हाला आकडेवारी त्या ठिकाणी सिद्ध करता येते की अमुक अमुक प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहे म्हणून लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवू दे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी अजून असं या बाबतीत गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यांनी गांभीर्याने विचार करावा अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रियदर्शी तेलंग हे केंद्रीय समितीचे असणारे सदस्य आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत, तर त्याच्याचबरोबर या ठिकाणी तायडे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. आपण आता विचार सर, आपण काही कायदेशीर लढाई लढणार आहात या संदर्भात किंवा निवडणूक आयोगाला पत्र वगैरे ते आम्ही आत्ता असणारं जे आहे ज्या 2 जजेसनी पत्र लिहिलं म्हणजे निर्णय दिला आणि चेतन आयरे हे चॅलेंज कसं करू शकतात त्यालाच अनुसरून चेतन आयरे आता त्या दोन्ही जजेसना एक पत्र लिहिणार आहेत की मी भारतीय नागरिक आहे, मी मतदार आहे, मी जे काही मुद्दे उपस्थित केले होते ते मुद्दे सेक्शन 100 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे त्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि तो कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यामुळे रिट पिटिशनशिवाय मला दुसरा मार्ग नाही. आपण असणारा मी पेटिशनर होऊ शकत नाही आपण जे म्हटलेलं आहे तेव्हा अशा व्यवस्थेमध्ये कोण पेटिशनर होऊ शकतो याचा असणारा खुलासा ते ऑनरेबल जज पुढे लॉर्डशिप पुढे मागणार आहेत. त्यांनी ते ड्राफ्ट केले, मला वाचायला दिलं होतं, अजून ते काही मी वाचलेलं नाही, पण त्याचा आशय मला त्यांनी सांगितला होता. कदाचित या 8-10 दिवसामध्ये त्यांचं हे पत्र दोन्ही लॉर्डशिप्सकडे जाईल अशी अपेक्षा आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये इतर वकिलांना सुद्धा त्याच्यातला फायदा होईल जर लॉर्डशिपनी असे पिटिशन्स कोण दाखल करू शकतं याचं जर त्यांनी मार्गदर्शन केलं तर मला वाटतं इतर वकिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेचा सुद्धा जो मॅन्डेट आला होता तो सुद्धा इलिगल आहे असं तुम्हाला वाटतं? पूर्णपणे इलिगल आहे. पण साहेब, आयोग या गोष्टी मानायला तयार नाही. सातत्याने आपण बघतो आयोग मानायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे, परंतु कोर्ट ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फ्री आणि फेअर इलेक्शन्स हा संविधानातला बेसिक फीचर आहे आणि ज्यावेळेस इलेक्शन कमिशनच स्वतःहून लिहून देतं
की आमच्याकडे रिटर्निंग ऑफिसरचा प्रफॉर्मा जो आला पाहिजे होता तो आलेलाच नाही. त्यावेळेस कोर्टाने टेक्निकल मुद्दा बाजूला ठेवून इलेक्शन कमिशनला विचारलं पाहिजे होतं की एक तर तुमच्याकडे माहिती नाही आणि माहिती नसताना आपण कसं म्हणताय की हे फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं आहे, कुठच्या आधारे म्हणताय. हा जर प्रश्न कोर्टाने इलेक्शन कमिशनला विचारला असता तर माझ्या अंदाजाने दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी झालं असतं. तर दुसरा एक विषय आहे, मुंबई मनपाच्या शाळांमध्ये सौरी पेडणेकर यांनी मनाचे श्लोक जे आहेत ते अनिवार्य केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लहानपणी मनाच्या श्लोकांचा परिणाम होतो. आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळाले नाहीत. फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा केला. 2 दिवसांपूर्वी देखील शरद पोंक्षेंनी जे काही विधान केलं मनुस्मृतीबाबत त्यावरती आपली काय भूमिका आहे? त्यांनीच माफी मागितली. प्रश्न असा आहे, पोंक्षेनीच माफी मागितलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणूनच आम्ही असं मोहन भागवतांना आवाहन केलं होतं की जे कृत्य बाबासाहेबांनी केलं मनुस्मृती जाळण्याचं, त्यांनी हिंदू धर्माला त्यावेळेस काहीही टीका टिप्पणी केली नाही, पण सामाजिक व्यवस्था ही मनुस्मृतीवरती आधारित आहे आणि ती अमानवी आहे हे जसं दाखवून दिलं तसं आमचं म्हणणं आहे मोहन भागवतांनी सुद्धा एकदा त्या मनुस्मृतीचं दहन केलं तर हे भांडण कायमचंच मिटलं. सर, बारामती पोटनिवडणूक होती, काय तुमचं निवडणूक लढण्याचा किंवा नाही, आता माझं म्हणणं असं आहे की आमचा एकच इश्यू आता राहील की आमच्या हातामध्ये कोलीत मिळालेलं आहे प्रभाकरांचं, त्यालाच आता उजागर करत बसू, ते आणि स्टीम फाईल. न्यायालयीन प्रक्रिया खूप किचकट आहे, मात्र लोकांमध्ये याच्याविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे. विरोधी पक्षाने त्याचा प्रयत्न केला, मात्र लोकात तो असंतोष दिसत नाही की ह्या निवडणुका मॅनेज झालेल्या आहे आणि त्याच्यावरून हे सगळे सरकार रेटून नेते. दे मी मगाशी जे म्हणालो तुम्हाला की राहुल गांधींनी एक प्रभाग घेतला असता SIR ह्याच्याखाली, या प्रभागातले एवढी मतदान बाजूला काढलेलं आहे ते अस्तित्वात नाही, म्हणून त्या कुटुंबाचाच फक्त एक मेळावा घेतला असता आणि त्या मेळाव्याला आपल्या सगळ्यांना जर बोलवलं असतं आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्यांची नावं वगळलेली आहेत, आधार कार्ड घेऊन, रॅशन कार्ड घेऊन किंवा कुठलेही आयडेंटिटी कार्ड घेऊन जर समोरासमोर दाखवलं असतं तर इलेक्शन कमिशन फ्रॉड कमी करतोय हे त्यांना सिद्ध करता आलं असतं. आताही तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रातल्या SIR खाली तुमच्याकडे आकडेवारी आहे का, किती जण का कमी होणार आहेत? नाही ना, कागदावरती लिहून घ्या, 2,90,00,000 मतदार महाराष्ट्रातले कमी होणार. 2,90,00,000. त्याच्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामधले कमीत कमी 2.5 लाख, म्हणजे त्यांचे जे खासदार आहेत आणि आमदार जिथे जिथे आहेत तिथे तिथे 30-30 हजार. हे 2,90,00,000 साहेब तुम्ही म्हणताय, यामध्ये अल्पसंख्याक मायनॉरिटीज आहेत का ओव्हरऑल? काय फिल्टर केलं त्याच्यामध्ये? आता माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी ते काम करावं ना, त्यांना अगोदरच माहिती मी दिलेली आहे. त्यांनी आता त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना लावावं त्या ठिकाणी की SIR खाली जे वगळण्यात आलेली आहेत त्यांची लिस्ट आपल्याला मिळते, त्या लिस्टपैकी त्यांनी असणारे एक प्रभाग
धरावा. त्या प्रभागामध्ये असताना जे नावं वगळलेली आहेत, तुम्हाला त्यांचे असणारे पोस्टल ॲड्रेस मिळतं, ते शोधून घ्यावं आणि त्या सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि सगळ्या प्रेसला बोलवून हे जिवंत आहेत, ह्यांना वगळलं कसं एवढं सांगावं. मग SIR एक षडयंत्र असं म्हणावं लागेल. SRA इज अ बिगेस्ट फ्रॉड. इलेक्शन कमिशनचं सगळ्यात मोठं फ्रॉड आहे ते, की त्यांना जी मतं मिळत नाहीत, ते रिलिजियस बेस नाही आहे, त्यांना जे मतदान करत नाहीत त्यांची नावं उडवण्याचं असणारं एक ज्याला आपल्याला म्हणता येईल यंत्रणा त्यांनी शोधून काढलेली आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या फ्रॉडमध्ये अडकलेला आहे. कारण का जे 1950चा कायदा आहे त्याच्या सेक्शन 21 प्रमाणे एकदा यादी झाली, पब्लिश झाली, त्या पब्लिश झालेल्या यादीमधनं तुम्हाला कोणाला वगळायचं असेल तर त्याला व्यक्तिशः नोटीस द्यावं लागतं. त्याला व्यक्तिशः नोटीस दिल्यानंतर तो तुमच्यासमोर हजर राहिला नाही तरच तुम्हाला त्याच्यामध्ये वगळता येतं, अन्यथा वगळता येत नाही. सर प्रकल्प पण प्रभाकर या यांना संदर्भात साहेब ईव्हीएम काय केलं पाहिजे या संदर्भात विरोधी पक्षांनी? कारण अनेक दुर्दैवाने आपण मी बघतोय असं का म्हणेन की लोकं- महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा आता फक्त काही प्रमाणात काँग्रेस आणि पूर्ण प्रमाणात आम्ही वंचित बहुजन आघाडी एवढंच राहिलेलं आहे. सर प्रकल्प प्रभाकर यांना ईव्हीएम सेटिंगचा म्हणजे त्याच्याकडे इशारा ते करतायत का या विधानावरून? म्हणजे अजून त्यांचे तसं काही सजेशन नाही आहे. म्हणजे फक्त मतदार यादीतच घोळ आहे, ईव्हीएम मशीन ओके आहे असं म्हणताय? असे मतदान यादी त्यांच्या सजेशन प्रमाणे की वेळ संपल्यानंतर मतदान झालेलं आहे आणि त्यांनी टायमिंग प्रमाणे आकडेवारी दिलेली आहे. आता ते त्या आकडेवारीप्रमाणे जर मतदान झालं असेल तर पक्ष तर BJP प्रेरित आघाडी जिंकणार आहे. लोकसभेला ते बरोबर होतं, विधानसभेला चेंज झालं असं सगळं दिसतंय. सर- लोकसभेला बरोबर होतं, विधानसभेला चेंज झालं. नाही, लोकसभेला सुद्धा तेच घडले. फक्त तुमची लाट असं आहे की कुठल्याही ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला 100% मॅन्युप्युलेशन करता येतं. त्याचं पर्सेंटेज तुम्हाला ठरवावं ठरतं. पण लाटच जर तुमच्या 50% विरोधातली लाट असेल तर तुम्ही काहीच करू शकता. दुसरी की असं जनगणना होती आता 27 पर्यंत चाललंय हे सगळं, तर त्याचा काय परिणाम किंवा ते सगळ्यात मोठं असणारं OBCने लक्षात घ्यावं की त्यांना जातनिहाय जनगणना पाहिजे होती, पण OBCने नाही. आता OBC काय करणार ते बघितलं पाहिजे. सर अमित शहा म्हणतायत की देशातून नक्षलवादी जी चळवळ आहे ती पूर्णपणे संपलेली आहे, भारत आता नक्षलमुक्त झालेला आहे. तुमचं काय मत? अजून तेवढा नाही अभ्यास केला. बरेचसे नक्षलवादी शरण आलेले आहेत. गडचिरोलीमध्ये एक मोठा कार्यक्रम पण झाला. तर नक्षलवाद संपला असं त्यांचं विधान आहे. तुमचं काय मत? एक फक्त त्याचा मापदंड सांगतो आपल्याला. नक्षलवाद्याच्या संदर्भातला एक कायदा आलेला आहे. शासन म्हणत असेल की नक्षलवाद संपला असेल तो कायदा विड्रॉ करून टाकावा, रद्द झाला म्हणून सांगावा, म्हणजे मग लोक विश्वास ठेवतील. हे ट्रम्प सारखं बोलणं झालेलं आहे. थँक्यू. साहेब, अशोक खरात, अशोक अच्छा, खरातच्या प्रकरणात नाही हा चुकारात त्यांनी सर, सुनेत्रा पवारांनी जे इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांचं पद होतं, त्याच्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. अर्थात त्यांच्या पक्षाचा तो वाद आहे. मात्र पार्थ पवारांनी त्यावर सावरासावर केले की हे आमचे मार्गदर्शक आहे. याकडे सगळं तुम्ही कसं बघता, तुम्ही काय चालू आहे नेमकं तुमचं? एवढंच काही बोलणार नाही. सर इराण दुसरा प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहेत. आधी बुलढाण्यामध्ये झालं, आता माढा तालुक्यामध्ये अंजनगावमध्ये वाद होतोय. लक्ष्मण हाके तिथे जाऊन बसलेले आहेत.
धनगर बांधवांच्या भावना त्या जागेशी जोडलेल्या आहेत असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होता आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होते. मला एवढं माहिती आहे की महात्मा म्हणजे शिवाजी महाराजांना जर शोधून कोणी काढलं असेल तर महात्मा फुलेंनी शोधून काढलं. त्याच्यामुळे सर हा जो आता क्लेमंट तयार झालेले आहे त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य बघावं एवढंच फक्त सांगितलं. थँक्यू. सर इराण हिंदीमध्ये पाहिजे का? सर इराण अमेरिका युद्ध हिंदीमध्ये- सर इराण अमेरिका युद्धाची परिस्थिती आता बदललेली आहे त्याबद्दल आपलं काय मत? हा ती हिंदीमध्ये देतो मग तुम्हाला देतो त्याच्यावर. ओके सर, रोल काय सर. वाटतं? हिंदी वाईट सर. भारतीय जनता पार्टी के अभी कुछ सदस्य जो है और खास करके जो फाइनेंस मिनिस्टर है सीतारामन जी, उनके जो पति है प्रभाकर, वो एक अर्थशास्त्र के जाने माने एनालिस्ट है, विश्लेषक है. उन्होंने 2024 में आंध्र प्रदेश का जो चुनाव हुआ उस पर उनकी अभी पूरी स्टडी आ चुकी है और उन्होंने ये कहा कि रात को 11 बजे से 2 बजे तक फर्जी वोटिंग हुई है, ऐसी एक परिस्थिति है. उसके पहले भी वोटिंग हुई है और आंध्र प्रदेश का जो रिजल्ट है वो भी एक फर्जी है करके उन्होंने कहा है. ये जो परिस्थिति है ये महाराष्ट्र के जो इलेक्शंस हुए उनसे ही ये परिस्थिति है कि जहाँ पर हम लोग ने ये कहा था, वंचित बहुजन अघाड़ी के जो चेतन आयरे है, बम्बई के अध्यक्ष है, उन्होंने जो है एक पिटीशन दायर की थी. पिटीशन दायर करने के पहले उन्होंने इलेक्शन कमीशन से ये मांगा था कि एक एनेक्सर 44 होता है कि जो रिटर्निंग ऑफिसर को पोलिंग दिन के वक्त जो कार्रवाई होती है पूरा विवरण देना होता है और उसी रिपोर्ट से इलेक्शन कमीशन तय करता है कि फ्री एंड फेयर इलेक्शन हुए या नहीं हुए. आरटीआई में जवाब यह आया कि हमारे पास ऐसी कोई रिपोर्ट है ही नहीं. तो उसी चीज़ को लेके चेतन आयरे हाई कोर्ट में गए, उन्होंने रिट पिटीशन डाल दी और रिट पिटीशन डालते समय उन्होंने कहा कि जो फ्रॉड की व्याख्या रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट में की गई है सेक्शन 100 में, ये उस दायरे में आती नहीं है क्योंकि ये फ्रॉड ना कैंडिडेट ने किया है ना उसके प्रतिनिधि ने किया है, लेकिन ये फ्रॉड जो इलेक्शन कंडक्ट करने वाले जो है उन्होंने किया है और इसलिए रिट पिटीशन के अलावा कोई रास्ता ही नहीं है. लेकिन बम्बई हाई कोर्ट में जो 2 जजेस जो थे वो सुन रहे थे, उन्होंने कहा कि चेतन आयरे पूरे इलेक्शन को चैलेंज कैसे कर सकता है और उनकी पिटीशन डिसमिस की. डिसमिस करते समय कि उन्होंने औचित्य बताया कि हम इनको फाइन नहीं लगा रहे. सवाल ये है कि कोर्ट जो है वो इलेक्शन कमीशन ने इलेक्शन सही ढंग से किया या नहीं किया इसको एग्जामिन करने के लिए, लेकिन वो एग्जामिन करने के बजाय उन्होंने पिटीशन को ही खारिज किया. हम लोग ने राहुल गांधी से भी उस वक्त लेटर लिखा था कि भैया आप अगर इसमें शामिल होंगे तो एक बड़ी लड़ाई यहाँ पर लड़ी जा सकती है. लेकिन कांग्रेस पार्टी की ओर से फर्जी वोट SIR जो इलेक्शन कमीशन ने शुरुआत किया है उसके ऊपर वो अटक गए और वो लोगों के सामने ये विश्वास नहीं पैदा कर सके कि भाई जिनके नाम निकाले गए हैं वो जिंदा है, ये वो सिद्ध न कर सके, इसलिए लोगों का उनका विश्वास नहीं है. हम उनसे भी विनती करते हैं कि कानूनी लड़ाई अगर वो लड़ेंगे तो शायद मैं मानता हूं कि कहीं ना कहीं तो भी इलेक्शन कमीशन का ये जो फ्रॉड है ये फ्रॉड बाहर आ सकता है.
और यहाँ की तमाम जो मिडिल क्लास है, मैं उनसे आग्रह करता हूँ कि इस खाड़ी युद्ध में आपकी हालत और खराब होगी। गैस 15-20 दिन के बाद मिलना बंद हो जाएगा। गाड़ियों में जो तेल मिलता है वो भी बंद हो जाएगा, क्योंकि सरकार ये नहीं बता रही कि उनके पास कितने दिनों का स्टॉक है। क्योंकि सबसे पहला स्टॉक जो है वो आर्मी के लिए होता है, और आर्मी कभी सिविलियंस के लिए उसको इस्तेमाल नहीं करती है। उसके बाद जो आएगा वो मैं मानता हूँ कि यहाँ खाने पीने की जो व्यवस्था है, परिस्थिति अच्छी होने के बावजूद भी ट्रांसपोर्टिंग ना होने की वजह से इसका भी शॉर्टेज होना शुरुआत होगा। बैंकिंग व्यवस्था पूरी तरह से तहस नहस हो जाएगी, और उसकी वजह यह है कि जो तेल बिक रहा है खाड़ी के देशों में, उसको खरीदने के लिए सरकार को पैसे चाहिए, और सरकार को अगर पैसे चाहिए तो बैंकों से कर्जा लेगी, और बैंकों से कर्जा लेगी तो आम आदमी के लिए बैंक पैसा नहीं दे सकते, ऐसी एक परिस्थिति है। मैं मान के चलता हूँ कि किसी प्रकार की यहाँ की सरकार ने प्लानिंग ना करने की वजह से इकोनॉमी जो है वो पूरी तरह से तहस नहस होगी। लेकिन उसके साथ साथ ये जो मिडिल क्लास है, ये सबसे भारी इफेक्टेड क्लास होगा। मैं उनसे आग्रह करता हूँ कि जिस तरह से आप अपने परिवार की सुरक्षा करते हो, उसी तरह आपको देश की भी सुरक्षा करनी चाहिए, सोचना चाहिए। इलेक्शन एक हिस्सा है कि जिससे देश की गाड़ी आगे भगती है, चलती है, और वही करप्ट हो गया तो आपका परिवार तक ये करप्शन पहुंचेगा, ऐसी एक परिस्थिति है। दुनिया में जिस तरह से एस्टीन है, उसी तरह से देश में अब मोदी जी की छवि बनती जा रही है, और नीचे देखा जाए तो खराज जैसे व्यक्ति भी अब दिखाई दे रहे हैं। तो ये एक करप्शन का सिलसिला शुरुआत हो चुका है। मिडिल क्लास से मेरा आग्रह है कि जिस तरह से अमेरिका में हम किंग होने नहीं देंगे, सेक्युलर ही रखेंगे, डेमोक्रेटिक ही रखेंगे, उसी तरह से भारतीय मिडिल क्लास ने भी भूमिका लेनी चाहिए कि हम यहाँ सिस्टम को करप्ट नहीं होने देंगे, और डेमोक्रेसी यहाँ पर चलती रहेगी। ये लेते हुए अगर रास्ते पर उतरते हैं, तो मैं समझता हूँ कि एक बहुत बड़ी देश में एक उपलब्धि होगी, और जो बिखरता हुआ दिखाई दे रहा है उसको हम लोग रोक सकते हैं। तो आपने Thank बताया है कि एसआईआर के दौरान कुछ आंकड़ा आपने बताया कि कितने लोगों को कम किया जाएगा। मैंने महाराष्ट्र का बताया कि जहाँ पर एसआईआर शुरुआत नहीं हो चुकी है, लेकिन एसआईआर शुरुआत होने से पहले ही कितने लोगों को निकालना है, इसका कुछ संगठनों ने उसका स्टडी कर दिया है, और हर लोकसभा की कॉन्स्टिट्यूंसी में करीब करीब 2 लाख से 2,80,000 90,000 वोट जो निकाले जाएंगी, ऐसी एक परिस्थिति है। असेंबली की बात करूं तो 30,000 से 35,000 या 40,000 वोट जो है वो हर असेंबली से निकाला जाएगा। सर कुछ दिनों में अभी 5 ये जो है जिस पर सुप्रीम कोर्ट में चल रहा है, ये इलेक्शन कमीशन का सबसे बड़ा फ्रॉड है। लेकिन दुर्भाग्य है कि सुप्रीम कोर्ट इस फ्रॉड को पहचान नहीं पा रहा है। इलेक्शन कमीशन का पूरा अधिकार नहीं है। पार्लियामेंट ने जब एक दफ़े कहा है कि आप 2 बार ही वोटिंग का जो लिस्ट है उसको रिवाइज कर सकते हैं सेक्शन 29 के मुताबिक, और अगर स्पेशल ड्राइव लेना है तो पूरे राज्य के लिए आप ले नहीं सकते हो। स्पेशल ड्राइव लेना है तो आप सिर्फ एक कॉन्स्टिट्यूंसी के ले सकते हो, जिस कॉन्स्टिट्यूंसी का नाम आपको पहले ही बताना होगा, या उस कॉन्स्टिट्यूंसी का पार्ट होगा, उस कॉन्स्टिट्यूंसी को ले सकते हैं। लेकिन
कॉन्स्टिट्यूंसी तक ना रखते हुए इन्होंने स्टेट स्टेक तक दिया है। इस बात पर मेरे ख्याल से अगर सुप्रीम कोर्ट सेक्शन 21 जो है रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट 1950 इसको अगर देखे तो शायद मेरे ख्याल से उनके सामने ये पूरा फ्रॉड आ सकता है, ऐसा मैं मानता हूँ। सर 5 राज्यों के चुनाव अभी आने बाकी है, तो वहाँ पे भी आप टकाला 9 तारीख प्रभाकरनी मैंने जो- 9 तारीख दी है कि उसके 9 तारीख को शायद प्रेस कॉन्फ्रेंस करूँगा और उसके रिजल्ट भी क्या होंगे वो भी आपको इतला कर दूंगा। नहीं, वैसी आशंका है, आपको डर लगता मैंने है वही कि कहा वैसा ना हो कि मैं आपको रिजल्ट दूंगा वोटिंग के पहले ही। थँक्यू। साहेब ऑक्टोबर 25 मध्ये सर तुम्ही असं पण सांगितलं होतं की भविष्यामध्ये युद्ध होईल आणि ते युद्ध खरंच झालं आणि आता परत तुम्ही म्हणताय की ह्याचा जास्त परिणाम आपल्या मिडल क्लासवरती होईल त्याच्यावर काय म्हणणं? ते मिडल क्लासनी जे स्वतःला प्रोटेक्शनसाठी केलं पाहिजे होतं ते केलेलं नाही आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा फटका याचा एक 15 दिवसानंतर मिडल क्लासवरती पडायला सुरुवात होईल। कदाचित स्कूटरमध्ये पेट्रोल मिळेल की नाही याची सुद्धा शंका सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मला माहिती आहे, माझ्या या स्टेटमेंटवरती काय येणार की आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे। 15 दिवस आलं नाही तर मोदींनी जसं म्हटलं होतं मला असणारा चौकामध्ये फटवा, फक्त एवढं देवेंद्र फडणवीसने म्हणू नये एवढीच त्यांना विनंती। साहेब एक चळवळीचा प्रश्न आहे. खरं तर सोलापूर शहर हे आंबेडकरी विचारांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. मात्र आता पुढे येणाऱ्या भीम जयंतीवरती खरं तर 2 गट पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी 19 तारखेला आणि 21 तारखेला अशा जयंती होणार असं बोललं जातंय. तुम्ही आंबेडकरी जनतेला किंवा कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? म्हणजे तिथे नेहमीच 2-2, 3-3 मिरवणुका निघतात, नवीन नाही आहे। नाही, शहर मध्यवर्ती म्हणून नवीन काहीच नाही आहे त्याच्यामध्ये। तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, मला माहिती आहे तिथली परिस्थिती। सर मुख्यमंत्री सरांनी ज्यावेळेस आपला मोर्चा झाला होता RSS वरती त्याच्यानंतर लगेच त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की वंचितला हे नाही समजत आहे की त्यांनी कोणत्या उद्देशाने मोर्चा काढलाय, ते फक्त प्रसिद्धीसाठी केले असं ते म्हणाले होते। हो, त्यांना म्हणा एसटी फाईलमधलं बाहेर पडलं तर तुम्ही काय करणार एवढं सांगा। चालेल, थँक्यू। आणि दुसरं त्यांना म्हणावं की सुब्रमण्यम स्वामी हे तुमच्याच पक्षामधले आहेत। मोदींचं कॅरेक्टर काय आहे याचं त्यांनी असं व्यक्त केलं आहे, म्हणून मी मिडल क्लासला म्हणतोय की बा आता निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या महिला ज्या आहेत किंवा राजकारणामधल्या असणाऱ्या ज्या आहेत त्यांचं शोषण कशा पद्धतीने होतं याचं सुब्रमण्यम स्वामी यांनी असणारा बाहेर काढलेलं आहे आणि त्यांनी नावंही सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये। माझं मध्यमवर्गीयांना सांगणं एवढंच आहे की हे लोन तुमच्या दरवाजापर्यंत येऊ देऊ नका, एवढं फक्त बघा। आणि ते जर करायचं असेल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नाही। थँक्यू। अध्यक्ष 2 मिनिटं